नेक्स्ट पॉईंट इज मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलनॉइड अँड अ टोरॉइड. आता आपण सोलनॉइडचं आणखीन टोरॉइड जे ह्याचं आपण मॅग्नेटिक फील्ड पाहायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे सोलनॉइड. तर यामध्ये कन्सिडर दिस स्कीमॅटिक डायग्राम ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ अ करंट कॅरिंग सोलनॉइड and corresponding animation of this solenoid. In this case, let us consider an ideal solenoid as shown in figure. ह्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हा आयडियल सोलनॉइड आहे. तर सोलनॉइड जो असतो हा सोलनॉइड हे फॉर द ॲप्लिकेशन ऑफ एम्पियर्स लॉ द एम्पिरियन लूप इज ड्रॉन ॲज शोन इन फिगर. आता आपण ॲप्लिकेशनचा एम्पियर्स लॉ आपण अप्लाय करण्यासाठी यामध्ये एम्पियर लूप घ्यायचा आहे. हा सोलनॉइड जे आहे ना, हा सोलनॉइड म्हणजे अशी नॉन कंडक्टिंग हॉलो सिलेंडरवरती कंडक्टिंग वायर स्प्रिंग लाईक स्ट्रक्चरमध्ये वाऊंड केले असते आणि ह्याला आपण बॅटरी कनेक्ट केल्यानंतर ह्यातून करंट पास झाल्यानंतर ही नॉन कंडक्टिंग वायर आहे बाबा अशी स्प्रिंग लाईक यामध्ये वाऊंड केले असते. आणखी याला बॅटरी कनेक्ट केल्यानंतर यातून करंट पास होईल. करंट पास झाल्यानंतर या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ही डायरेक्शन अशी मॅग्नेटिक फील्डची आहे. इथं पण ह्या डायग्राममध्ये पण आहे पहा. हे वायरच आपण जर हा क्रॉस सेक्शन जर ह्याला कट केल्यानंतर हे असं ते टोक टिप जे आहेत ह्या वायरचे असे दिसतील. आणखी हे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आहे अशी. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत त्यातून करंट पास झाल्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या डायरेक्शनमध्ये दाखवलेलं आहे तिथं. हे इकडून इकडे असं डायरेक्शन्स. तर याच्यामध्ये हे मॅग्नेटिक फील्ड आहे. हा सोलनॉइड आहे. सोलनॉइड हे नॉन कंडक्टिंग हॉलो सिलेंडरवरती कंडक्टिंग वायर वाऊंड केलेलं असते. त्याला आपण सोलनॉइड म्हणतो. n नंबर ऑफ टर्न्स असे वाऊंड केले असतात. आता इथं आपण एम्पियर्स लॉ अप्लाय करायचा आहे. तर हा एम्पियर्स लॉ जे आहे बी बार लाईन इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार इन अ क्लोज पाथ इक्वल टू परमिएबिलिटी टाइम्स करंट. हा आपण इथं एम्पियर सर्किट लॉ इथं आपण यूज करायचा आहे. त्यासाठी आपण एक लूप कन्सिडर करायचा आहे. ओव्हर द रेक्टँग्युलर लूप ABCD द अबाव इंटिग्रल टेक्स द फॉर्म. आता आपण हा सोलनॉइड जे आहे ह्या सोलनॉइडमध्ये एक आपण एम्पियरियन लूप इमॅजिन केलं. रेक्टँग्युलर एम्पियरियन लूप आहे. ABCDA हे जे एम्पियरियन लूप आहे. तर हे एम्पियरियन लूप आपण कन्सिडर केलं, इमॅजिन केलं. त्याच्यामध्ये आपण जे एम्पियर सर्किट लॉ कन्सिडर केला आहे क्लोज पाथसाठी. हा जे क्लोज पाथ आहे क्लोज पाथच्या वेळी आपण हा स्टेप बाय स्टेप सेपरेट पाथ केला की जो ए पासून बी पर्यंत वेगळा केला. A टू B वेगळा, B टू C, C टू D, D टू A हे वेगळं केलं आपण. तेच क्लोज पाथचं इंटिग्रेशन जे आहे A टू B हे बी बार डॉट डी एल बार सेपरेट केलं आहे प्लस B टू C बी बार डॉट डी एल बार प्लस C टू D बी बार डॉट डी एल बार प्लस D टू A बी बार डॉट डी एल बार इक्वल टू म्यू नॉट इंटू आय. वरती जे इक्वेशन होतं लाईन इंटिग्रेशन ऑफ दिस क्लोज पाथ इक्वल टू बी बार डॉट डी एल बार तेच आपण काय केलं इथं सेपरेट घेतलेलं आहे आपण. तर याच्यामध्ये हे आपण सेपरेट सॉल्व केलं. इन द अबव इक्वेशन आय इज द नेट करंट एनसर्कल्ड बाय द लूप. ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये नेट करंट जे आहे हा आय आहे. नाव बी बार डॉट डी एल बार जे आहे बी डी एल कॉस थिटा येतं आणि थिटा जे आहे हा बी बार आणि डी एल बारमधला अँगल असतो. त्यामुळे ए टू बीसाठी जे आहे बघा ए टू बीसाठी हे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन पण या दिशेमध्येच आहे आणि लेंथ पण या दिशेमध्येच आहे. त्यामुळे दोन्ही डायरेक्शन सेम आहेत. त्यामुळे कॉस 0 1 येतं म्हणून इथं हे बी डी एल आलं. इंटिग्रेशन ए टू बी जे हे बी डी एल येतं. पण डी एल आपण जर ॲड करत गेलो डी एल आपण ॲड करत गेलो तर संपूर्ण लेंथ जे एल येते म्हणून आपण इथं हे बी बार डॉट डी एल बारचं बी इंटू एल आलेलं हे इंटिग्रेशन याचं. नेक्स्ट आहे बी टू सी बी बार डॉट डी एल बार. आता इथं बी टू सी जे बी टू सी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ह्या दिशेमध्ये आहे. आणखीन बी टू सी लेंथ जे आहे लेंथ इकडे या दिशेमध्ये आहे. त्यामुळं हे दोन्ही एकमेकाला परपॅन्डिक्युलर आहे. त्यामुळे आपण इथं बी डी एल कॉस थिटा जे आहे कॉस 90 0 येतं. त्यामुळे हे बी टू सी जे हे इंटिग्रेशन 0 आलेलं येतं. नेक्स्ट सी टू डी जे इथं पहा सी टू डी हे सॉलनॉइडच्या आउटसाईडला आहे. आउटसाईडला असल्यामुळे याचं कॉन्ट्रीब्युशन ह्या ॲक्सिसवरती मॅग्नेटिक फील्डमध्ये येत नाही. त्यामुळे हे आपण 0 घेतलं. बी डी एल सी टू डी जे हे पण इंटिग्रेशन 0 घेतलं. नेक्स्ट आहे डी टू ए. इथं बघा हे डी टू ए हे जे आहे डी टू ए ही लेंथ अशी व्हर्टिकल आहे आणि हे मॅग्नेटिक फील्ड हॉरिझॉन्टल आहे. दोन्ही एकमेकाला परपॅन्डिक्युलर आहेत म्हणजे बी आणि डी एल. त्यामुळं बी डी एल कॉस थिटा जे आहे बी डी एल कॉस 90 0 आहे. त्यामुळे हे पण इंटिग्रेशन 0 आलेलं आहे इथं. त्यामुळं हे तिन्ही इंटिग्रेशन 0 आहेत. फक्त हे पहिलं इंटिग्रेशन बी इंटू एल आलेलं आहे. बी इंटू एल इक्वल टू म्यू नॉट इंटू आय. राईट साईड ही म्यू नॉट इंटू आय आहे. द सेकंड अँड फोर्थ इंटिग्रल आर 0 बिकॉज बी अँड डी एल आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. हे जस्ट सांगितलं त्याप्रमाणे आहे ते. आणखीन द थर्ड इंटिग्रेशन 0 बिकॉज आउटसाईड द सोलनॉइड बी इक्वल टू 0. आउटसाईड जे हे कॉन्ट्रीब्युशन 0 येतं मॅग्नेटिक फील्डचं. त्यामुळं लेंथ ऑफ द सोलनॉइड इफ द नंबर ऑफ टर्न्स इन एन पर युनिट लेंथ ऑफ द सोलनॉइड अँड द करंट फ्लोईंग द वायर इज आय then the net current coming out of the plane of the paper is. आता इथं n नंबर ऑफ टर्न्स आहेत स्मॉल नंबर ऑफ टर्न्स हे पर युनिट लेंथ घेतले आणि आय जर करंट घेतला तर
तर इथं फक्त आय करंट नाही, हा जे करंट आहे हा करंट फक्त एकच लूप असेल तर आय करंट येतो, पण एकच लूप नाही, एन नंबर ऑफ टर्न्स लूप आहेत पर युनिट लेंथ आहे. त्यामुळे एल लेंथसाठी एल लेंथसाठी जे नंबर ऑफ टर्न्स येतात ते एन इंटू एल येतात आणि करंट आय आहे. त्यामुळे कॅपिटल आय जे आहे एन इंटू एल इंटू आय येतो. त्यामुळे इथं आपण ह्या व्हॅल्यू जी आहे हिची म्यू नॉट आयची व्हॅल्यू इथं आपण ही काय केली, लेफ्ट हँड साईड बी एल ॲज इट इज आहे, राईट हँड साईड जे म्यू नॉट इंटू आय त्याच्याऐवजी आपण म्यू नॉट इंटू आयच्या ठिकाणी कॅपिटल आयच्या ठिकाणी एन इंटू एल इंटू आय स्मॉल आय घेतलं. त्यामध्ये दोन्हीकडचं एल कॅन्सल झालं, बी इक्वल टू म्यू नॉट एन आय. तर हे बी जे मॅग्नेटिक फील्ड आहे ऑन द ॲक्सिस ऑफ सोलनाईट जे आहे, ह्या सोलनाईटच्या ॲक्सिसवरती असणारं मॅग्नेटिक फील्ड बी इक्वल टू म्यू नॉट इंटू एन इंटू आय. बी हे मॅग्नेटिक फील्ड आहे, म्यू नॉट हे परमिएबिलिटी आहे, एन हे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत, म्हणजे एका युनिट लेंथला किती नंबर ऑफ टर्न्स ह्याच्यावरती वाउंड केलेले आहेत सर्क्युलर फॉर्ममध्ये ते, आणि आय इज द करंट फ्लोइंग थ्रू दिस सोलनाईट. ह्यावरून आपण ह्या सोलनाईटच्या ॲक्सिसवरती असणारं मॅग्नेटिक फील्ड आहे हे मॅग्नेटिक फील्ड बी आपण काढू शकतो इथं. नेक्स्ट पॉईंट इज टोरॉइड. आपण आता इथं सर्क्युलर शेप सोलनाईट जे सर्क्युलर शेप सोलनाईट म्हणजेच टोरॉइड. टोरॉइडचं मॅग्नेटिक फील्ड आपण पाहायचं आहे. हे कन्सिडर दिस डायग्राम अँड ॲनिमेशन. हिअर a toroid is a solenoid of finite length bent into hollow circular tube like structure similar to a pressurized rubber tube inside a tire of vehicle. आता आपण याच्यापूर्वी नॉन कंडक्टिंग वायरवरती कंडक्टिंग असं आपण वायर वाउंड केली हॉलो, त्याला आपण जर सर्क्युलर फॉर्ममध्ये बेंड केलं तर सर्क्युलर फॉर्ममध्ये बेंड केल्यानंतर असं स्ट्रक्चर दिसेल पहा, आणि याला आपण सोलनाईड म्हणतो, म्हणजे सॉरी टोरॉइड म्हणतो आपण. सोलनाईड जे आहे सोलनाईड आपण हा सर्क्युलर फॉर्ममध्ये बेंड केल्यानंतर हा टोरॉइड होतो. ह्या डायग्राममध्ये पण दाखवलं आहे, ॲनिमेशनमध्ये पण दाखवले पण हे असे वायर वाउंड केलेले आहे. स्ट्रेट सोलनाईड जे असतो त्याला सर्क्युलर केला, सर्क्युलर फॉर्ममध्ये बनवल्यानंतर हे टोरॉइड तयार होतो. हे दिस इज सिमिलर टू प्रेशराइज्ड रबर ट्यूब इनसाइड टायर व्हेकल. म्हणजे व्हेकलचे चाकं असतात ना त्यामध्ये प्रेशराईज करून आपण इनर ट्यूब जे आहे ही ट्यूब आपण आतमध्ये प्रेशराईज करून भरतो टायरमध्ये, त्या प्रकारे हे स्ट्रक्चर दिसतं. इथं हे डायग्राम आहे, इथं ह्यामध्ये पण आहे पहा. हे व्हर्टिकल सेक्शन आपण कट केलं आहे. व्हर्टिकल सेक्शन कट केल्यानंतर हे वायर जे आहेत ह्या वायरचे टिप दिसतात, हे टोक, आणि हे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे. द मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द सेंट्रल ॲक्सिस ऑफ द ट्यूब इन टर्म्स ऑफ द करंट. आता मॅग्नेटिक फील्ड जे आहे अलॉंग द सेंट्रल ॲक्सिस, हा सेंट्रल ॲक्सिस जे आहे ह्याच्या इन टर्म्स ऑफ द करंट, हे द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर कॉन्सेंट्रिक सर्कल्स इन द टोरॉइड. आता हे मॅग्नेटिक फील्ड लाईन जे आहेत ना हे कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे एककेंद्रीय वर्तुळ आहे, म्हणजे ह्या सर्व वर्तुळांचं केंद्र एकच आहे, त्याला कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतो आपण. इथं पण दाखवले आहे ग्रीन लाईन जे द्या कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत ते म्हणजे सर्वांचं सेंटर इथं एकच आहे. द डायरेक्शन ऑफ द फील्ड इज डायरेक्टेड बाय द डायरेक्शन ऑफ द करंट आय इन द कॉईल अराउंड द टोरॉइड. आता ही करंटची डायरेक्शन जे आहे हिचं फील्डची डायरेक्शन जे आहे ही फील्डची डायरेक्शन ही करंटच्या डायरेक्शनमध्ये आहे. अगेन बाय द एम्पियर्स लॉ. आता परत एकदा आपण एम्पियर सर्किट लॉ जे एम्पियर सर्किट लॉनुसार इथं बी बार डॉट डी एल बार हे लाईन इंडिकेशन ऑफ क्लोज पाथ इक्वल टू परमिएबिलिटी टाइम्स करंट वेअर आय इज द नेट करंट एन्क्लोज बाय द लूप. हे पण ऑलरेडी एम्पियर सर्किटला पाहिलेलं आहे. हा आपण एम्पियर सर्किट लॉ आपण इथं ह्या टोरॉइडला तर यूज करायचा आहे. आता हे बी बार डॉट डी एल बार जे आहे बी डी एल जे आहे हे बी कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ डी एल जे आहे हे इंटिग्रेशन ऑफ डी एल म्हणजे सर्क्युलर फॉर्ममध्ये ह्याची रेडियस जर कॅपिटल असेल तर टोरॉइड हे संपूर्ण 2 पाय येतं रेडियस, लेंथ आपण ॲड करत गेलो, इंटिग्रेशन हे इंटिग्रेशन ऑफ डी एल जे आहे बी कॉन्स्टंट येतं, इंटिग्रेशन ऑफ डी एल जे आहे हे इंटिग्रेशन ऑफ डी एलचं मिनिंग आहे. तर संपूर्ण डी एल लेंथ आपण ॲड केलं तर हे संपूर्ण सर्कम्फरन्स जे आहे सर्कम्फरन्सची टोटल लेंथ जे आहे 2 पायर येते, म्यू नॉट ॲज इट इज. आणि हा करंट जे आहे संपूर्ण सोलनाईडमध्ये जे करंट फ्लो होतो हा एका सिंगल टर्नला स्मॉल आय असेल आणि त्याचे नंबर ऑफ टर्न जे आहेत हे एन असतील तर एन इंटू आय हा करंट येतो. त्याच्यामध्ये हिअर एन इज द टोटल नंबर ऑफ टर्न्स इन द टोरॉइड ॲज द इंटिग्रेशन इज ओव्हर द फुल लेंथ इज ऑफ द लूप 2 पायर. आता एन नंबर ऑफ टर्न्स आपण संपूर्ण टोरॉइडचे नंबर ऑफ टर्न्स एन घेतले आणि सर्कम्फरन्स जे 2 पायर येतं. आपण ह्यामध्ये ही टर्म्स रिअरेंज केल्यानंतर 2 पायर इकडे डिवाइड झाल्यानंतर इक्वेशन असं होईल बी इक्वल टू म्यू नॉट आय एन बाय 2 पायर. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट द center of this toroid, and here B is the magnetic field, mu naught is permeability, I is the current flowing through the toroid, and N is the total number of turns of toroid, 2 pi is constant, and R is the radius of this toroid. This is the magnetic field of the toroid. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe.
like and share.